राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2025 या कायद्याला महाराष्ट्र मंदिर महासंघाने तीव्र विरोध दर्शवत हा प्रारूप कायदा तात्काळ रद्द करावा अशी मागणी प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे। या निवेदनात असे म्हटले आहे की देवस्थान जमीन या केवळ महसुली नोंदविण्यातील मालमत्ता नसून त्या श्रद्धा, परंपरा, संस्कृती आणि समाज जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे। स्वातंत्र्यपूर्ण काळापासून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात विविध राजांनी धार्मिक विधी, नंदादीप, अन्नछत्र आणि सेवा परंपरा अखंड सुरू राहाव्यात यासाठी देवस्थानांना जमिनी दान स्वरूपात दिल्या होत्या असेही निवेदनात म्हटले आहे। महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 नुसार देवस्थानाच्या मूर्तीला कायदेशीर व्यक्तींचा दर्जा देण्यात आला असून संबंधित जमिनीची मालकी ही देवस्थानाकडे असल्याचे महासंघाने म्हटले आहे। मात्र नव्या प्रारूप कायद्याद्वारे या जमिनी सरकार ताब्यात घेण्याचा अथवा पुजाऱ्यांच्या नावावर मालकी नोंदविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या कायद्यामुळे हजारो मंदिराच्या दैनंदिन सेवा, पूजा अर्चा आणि धार्मिक उपक्रमांवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। मंदिराचे सत्व आणि चिरंतन अस्तित्व टिकविण्यासाठी हा कायदा तातडीने रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी प्रांताधिकारी यांनी मंदिर व्यवस्थापन, भविष्यातील अडचणी तसेच देवस्थानच्या हक्कावर होणाऱ्या परिणामांबाबत विविध मुद्दे मांडण्यात आले। शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले। निवेदनावर संतोष हत्तीकर, दत्ता पाटील, शीतल गुरव, सदाशिव कांबळे, कृष्णा गुरव, राहुल गुरव, अप्पा पाटील, किरण देसाई, ओंकार गवळी, रवींद्र बनकर, विनोद ओझा, अनिल सावळे, मधुकांत ओझा, सर्वेश चव्हाण, नंदकिशोर रेडेकर, संभाजी साळे, सुभाष गुरव आदींच्या सह्या आहेत। इचलकरंजी विभागातील सर्व मंदिरांचे पुजारी, विश्वस्त तसेच स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने प्रांत अधिकारी साहेबांना एक निवेदन दिलं। निवेदनाचा असा विषय होता की आता काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र इनाम निर्मूलन देवस्थान निर्मूलन अधिनियम प्रारूप 2026 याचे एक प्रारूप तयार केलेला आहे। या कायद्याअंतर्गत ज्या काही देवस्थानच्या जमिनी आहेत त्या देवस्थानच्या जमिनी स्थानिक वहिवाटदार, पुजारी, बिराजदार यांच्या नावे करून देण्याचं ते प्रारूप आहे। यामध्ये आज सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पुजारी यांनी आपला आक्षेप नोंदवला आहे। याचं कारण असं की या जमिनी भविष्यामध्ये स्थानिक जे धनदांडगे त्यांच्या नावे होण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून या कायद्याला आम्ही सगळ्यांनी जोरदार या ठिकाणी विरोध केला आहे। त्याचप्रमाणे या कायद्याच्या हरकती मागवण्याची जी मुदत आहे ती 5 जून ठेवलेली आहे, ती वाढवून पुढील 2 महिने याच्या हरकती मागवण्याची मुदत ठेवण्यात यावी अशी सुद्धा मागणी आज या निमित्ताने आम्ही केलेली आहे। नमस्कार।